जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज गडिंगला दौऱ्याला आलेले होते। विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून त्यांनी आज अजितदादा पवार यांचा दौरा हा 11 तारखेला नियोजित असल्याचं त्यांनी आज जाहीर केलेलं आहे। तर मुश्रीफ साहेब आहेत आपल्यासोबत। तर साहेब, अजितदादा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत, त्या अनुषंगाने काय वाटतं आणि कसं नियोजन आहे? पक्षाचं ज्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार झाले त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं राज्याचा दौरा करायचं होतं आणि 11 तारखेला ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे। त्याचा इतर कोल्हापूरला राष्ट्रवादी मिळावा आणि काँग्रेसला फार मोठी होणार आहे आणि त्याचं नियोजन आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी करावं अशी विनंती मगाशी मी कार्यालयामध्ये बैठकीत केलेली आहे। जास्तीत जास्त आता त्यांनी सगळ्यात मोठी घोषणा या बजेटमध्ये केली माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्याला मला वाटते 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला आणि अविवाहित मुलगी त्यांना 3,000 रुपये रक्षाबंधनापूर्वी आम्ही भेट देणार आहोत। मला वाटतं या निमित्ताने फार मोठं आकर्षण अजितदादांच्या पवारांच्याबद्दल या माता भगिनींच्यामध्ये झालेलं आहे। त्याशिवाय 3 सिलेंडर मोफत, मुलींना मोफत उच्च शिक्षणाची फी या अशामुळं एक आकर्षण अजितदादा झाले आहे। मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजितदादा झंझावात निर्माण करतील असा मला विश्वास आहे। साहेब, वयस्कर योजना देखील महत्त्वाची मानली जाते। वयस्कर योजनेचे फॉर्म देखील कलेक्ट केले जाते, भरपूर नोंदणी झालेली आहे। काय सांगायला 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांची वयोश्री आणि 33 योजना काढलेली आहे। त्या 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्याला ही अतिशय चांगली योजना